मामांचं गाव आहे आबांच्या. आबांच्या मामांचं गाव आहे हे. आजोळ आहे मामांचं. पण आता अपोजिटला संजय काका आहेत, ते अनुभव आहे त्यांच्याकडे, खासदार की त्यांनी 10 वर्ष केले सांगली जिल्ह्याचे. मग अनुभव श्रेष्ठ वाटतं का युवा श्रेष्ठ, काय तुम्हाला काय वाटते? उदाहरणार्थ पलूस कडेगावमधनं पृथ्वीराज बाबा देशमुख असतील, सांगलीतनं सुधीरदादा गाडगीळ असतील, जतमधनं विलासरावजी जगताप साहेब असतील, ही सगळी मंडळी बाजूला गेली. एका बाजूला विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही सगळी मंडळी घोरपडे सरकारचं जे काम करतायत, आर आबांच्याच म्हणजे काही सहानुभूतीचा प्रश्न असतो ते घेऊन आणि आबांचं काम घेऊन रोहितदादा या ठिकाणी प्रचार करतायत. त्यामुळं या मतदारसंघात अतिशय चुरशीचा सामना असेल. पण निश्चितपणे एकंदरीत विचार करता पाठबळ अजितराव घोरपडे सरकारांचं विचारात घेता आणि आमच्या गावची माझ्या अंदाजाने 1000च्या वर लीड आर पाटलांना मिळेल. म्हणजे आमदार तासगाव कवटेमंकाळ विधानसभेचा झाले जमा आहे. झालायच म्हणजे तुम्ही जाहीरच केलं डायरेक्ट. झालाय, आमदार झाले जमा आहे. नमस्कार मित्रांनो, तर शिरढोण या गावामध्ये आलो आपण. शिरढोणमध्ये बघूया, इथं व्यावसायिक मंडळी पण आहेत. बघूया, रिव्ह्यू घेऊया इथं कोणाकोणाचा आहे काय. अनुष्का पान शॉप आहे इथं, बघूया यांचं काय म्हणणं आहे. काय वाटते दादा, काय तासगाव कवटेमंकाळची काय हवा आहे? हवा रोहितदादा पाटील. रोहितदादा पाटील. बरं, कशामुळे? रोहितदादांचा जनसंपर्क इथे जास्त आहे, चांगला माणूस आहे, काम करणार भविष्यात. आबांच्यासारखा दुसरा डुप्लिकेट आबासारखा नेता तयार होणार इथं तासगाव कवटेमंकाळमध्ये. मामांचं गाव आहे आबांच्या. आबांच्या मामांचं गाव आहे हे. आजोळ आहे मामांचं. त्यामुळे जास्त मताधिक्य पण इथे होणार आबा रोहितदादांना. शिरढोणमध्ये हवा कोणाची मग? रोहित पाटील. निवडून पण येणार रोहित पाटील. काय रोहितदादांनी आता त्यांच्या आई मातुश्री जे आहेत, त्यांच्या सुमनताई, त्यांची काय 5 कामं वगैरे इथे काय थोडीफार केली कामं सांगा. रस्त्याची कामं आहेत, त्यांनी बाकीच्या ह्याला निधी वगैरे दिलेला आहे, त्यांची आहेत कामं आहेत. पण आता अपोजिटला संजय काका आहेत, ते अनुभव आहे त्यांच्याकडे, खासदार की त्यांनी 10 वर्ष केले सांगली जिल्ह्याचे. मग अनुभव श्रेष्ठ वाटतं का युवा श्रेष्ठ, काय तुम्हाला काय वाटते? युवा श्रेष्ठ. अनुभव हे आहेच, फक्त कसं आहे आता सध्याला तरुणाईकडे जास्त म्हणजे ताईत म्हटलं तर बघितलं तर रोहित पाटलांच्याकडे. ते सुद्धा आबांसारखं काम करून दाखवणार आणि त्यांना आता पहिल्यांदा आपण संधी तर दिली पाहिजे. बरं, जर समजा कोणी आमदार जरी राहतो, जनतेचा कौल आहे, पण आलं तर अजून तुमच्या प्रामुख्यानं शिरढोणमधल्या काय अशा समस्या आहेत किंवा काय अजून कामं झाली नाहीत असं वाटतं तुम्हाला? प्रामुख्यानं बघा, या हायवेला सर्व्हिस रोड केलेला नाही. महत्त्वाचं आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आणि प्लस इथून सगळीकडे जाणारे सांगली मिरज इकडं मोठी मोठी गावं देवस्थान आहेत, इथं जाणाऱ्या या मोठ्या ब्रिजच्या खाली सर्व्हिस रोड केलेला नाही. हे कुठल्या त्यावेळच्या विद्यमान खासदारांनी किंवा कोणी असा प्रयत्न करून त्या पुलासाठी काय हे केलेलं नाही. ज्यावेळी भरपूर वेळा गावात आंदोलनं झाली रस्त्यासाठी, परत त्या पुलासाठी, पण असं कोण धाडसावून कुठलं खासदार वगैरे कोण आलं नाही. त्याने अशी पाहिजे तशी म्हणजे इथं मदत केली नाही. रस्त्यासाठी खूप यावेळेस संघर्ष करावा लागला आहे माणसाने. त्यामुळं आमची प्रामुख्यानं मागणी आहे ती 2 पुलांची आहे. सर्व्हिस रोडच नाही, तुम्ही आता जाऊन बघू शकताय, एकच रोड आहे आणि त्याच पुलावरनं ते आता जवळजवळ गुडघ्याच्या वर मोठी डबरी पडलेत. एक परवा 15 दिवसापाठी मग एक अपघात होऊन एक व्यक्ती पण वारला तिथं. एवढं सगळं असून सुद्धा करायला पाहिजे होती, ती कामं झाली नाहीत. प्रामुख्यानं ती महत्त्वाची सगळ्यात मोठी मागणी आहे, पूल हा झाला पाहिजे. बघा, जनतेचा कौल असं, यांचं असं युवा पिढीचं हे म्हणणं होतं की युवा पिढी श्रेष्ठ अनुभवापेक्षा. बघा इकडं, आता तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटते कोणाची हवा? रोहित पाटील. रोहितदादा. का बरं, कशामुळे बरं? रोहितदादा हे यंग पिढीसाठी जरा युवा आहे, यंग माणूस आहे, त्यामुळे रोहितदादा. पण तुम्ही म्हणताय यंग आहे, पण तिकडं अनुभवी माणूस आहे, 10 वर्ष खासदार असलेला माणूस आहे. मग 10 वर्षात जर कामं केली असती तर मग लेकाला उभा करायची बारी आली असती ना. अनुभवावरनं मुलगा निवांत हे झाला असता. मुलाला बाशिंग हातात घेऊन स्वतः बाशिंग बांधून तयार आहेत, अशी लोक आहेत. मग त्यांनी कार्यकर्त्यांचं तर काय करणार आहेत? जे मुलाला त्यांनी आमदारकी देऊ शकत नाही तर ते कार्यकर्त्याला कुठलं पद देणार आहे? असे आहेत ना. तुम्हाला आता शिरढोणकरांचं झालं हे, पण पूर्ण तासगावात कोणाचं वार आहे असं काय वाटते? रोहित पाटील हे 100% 101% निवडून आलेत दम आहेत. बरं, ठीक आहे. बघूया आपण पलीकडे थोडा रिव्ह्यू घेऊया. त्यांचे सहकार्य, तुम्ही काय तासगावचंच का? नाही का? बरं, बघूया आपण त्यांचे सहकार्य त्यांच्याकडून विचारून घेऊया, त्यांना काय वाटते. तुम्हाला काय वाटते? रोहित पाटील. रोहित पाटील त्यांनी म्हटले म्हणून म्हणताय का? म्हटले नाही, त्यांचंच वार आहे आता. त्यांचंच वार आहे काय? बरं, तुमचं गाव कुठलं काका? तासगाव कवटेमंकाळ हेच का? विधानसभा हीच ना? काय वाटते तुम्हाला, कोणाचं वार आहे? वारा तर रोहित पाटलाच आहे.
त्यांचंच वार आहे म्हणजे त्यांनी वडापाववाले म्हणले म्हणून म्हणताय का खरं खरं सांगा? गाव तसं आहे हो. बरं बरं काय म्हणू रोहितदादा पाटलांची इथं कामं वगैरे काय कसे झाले? कामात तर पहिले केले दादाने, रोहित पाटलांनी काही एवढं आत्ता सध्या तर नाही, काय सत्ताच नाही कुठली, त्यामुळे काय करता येत नाही ना. बरं बरं तेवढंच की बघ काय काय आता जर निवडून आली आहे कोणी निवडून येऊ, काय अपेक्षा आहे तुमच्या शिरडोणकरांच्या? त्या काय अजून मतदारसंघात कामं झाली पाहिजे काय अपेक्षा आहे? ते काय कामं तशी लय बरं बरं ठीक आहे. इथं बघूया यांनी म्हणतात की आम्ही तासगाव कवठे महांकाळचंच आहे. आता पांढरे वगैरे कपडे आहेत, नेमकं पुढारी आहे का व्यापारी का काय काय तुम्ही नेमकं पुढारी असेल तर आपण त्यानुसार प्रश्न विचारू. मी सांगली जिल्हा भाजप प्रज्ञा आघाडीचा माजी अध्यक्ष आणि कवठे महांकाळ तालुका संजय गांधी निराधार योजनेचा सदस्य. बरं 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य, मी पत्रकार पण आहे. बरं म्हणजे राजकीय सुद्धा आणि तुम्ही पत्रकार सुद्धा, म्हणजे आमच्या ह्याच्यातली मंडळी आहे तुम्ही, तर मग तुम्हाला इथलं सगळं वातावरण माहीत असेल. काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवं आहे? मी प्राध्यापक राजाराम पाटील बोलतोय, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी या अनुषंगानं तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघ म्हणजे दुरंगी सामना आहे. शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील आणि अजितदादा पवार गटाचे संजय काका पाटील या दोघांमध्ये चुरस आहे. या निवडणुकीचं चित्र जरा वेगळं झालेलं दिसतंय. कारण का तर आमच्या तालुक्याचे जिव्हाळ्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न अजितराव घोरपडे 1998ला अपक्ष निवडून आले, त्यावेळी त्यांनी भाजपा युती शासनाला पाठिंबा दिला आणि त्यावेळी 80% काम या म्हैसाळ पाणी योजनेचं पूर्ण झालेलं आहे. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी देण्याचं धोरण हे पूर्ण झालं आहे. उर्वरित राहिलेलं पोट कालव्याचं म्हैसाळ योजनेचं काम आणि ढालगाव भाग म्हणजे कवठे महांकाळ तालुक्याच्या पूर्व भागाला वंचित असलेल्या पाण्यापासून त्या भागाला टेंबू योजनेचं पाणी देण्याचं काम हे 10 वर्षात खासदार संजय काका पाटील यांनी केलेलं आहे. केंद्रातून निधी संजय काकांनी 2100 कोटी रुपयेचा निधी आणून आज शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी पोचवलेला हा एक फायदा आहे. म्हणजे अजितराव घोरपडेंनी सुरुवात केली आणि संजय काकांनी शेवट या ठिकाणी पाण्याचा केलेला आहे. आणि आजचं चित्र बघितलं, गेल्या वर्षच्या लोकसभेचं चित्र वेगळं होतं. अजितराव घोरपडे सरकार माजी राज्यमंत्री पाटबंधारे राज्यमंत्री आहेत, त्यांचा मजबूत असा गट कवठे महांकाळ तालुक्यात आहे आणि तो संपूर्ण गट या निवडणुकीमध्ये अजितदादा पवारांची यांच्या धोरणामुळं संजय काकाच्या पाठीशी आहे आणि त्यामुळं त्यांचा विजय निश्चित आहे असं मला तरी वाटतंय. बरं तुम्ही म्हटला की आता अजितदादा घोरपडेंचा मोठा गट आहे, मग अजितदादांनी ज्या वेळेला खासदारकी होतं त्यावेळेला काँग्रेस म्हणजे अपक्षाचे उमेदवार होते विशालदादा यांना पाठिंबा दिला होता, मग यावेळी असं एकदम असं क्रॉसमध्ये कसं काय याबद्दल काय सांगाल तुम्ही? तेव्हाचं चित्र लोकसभेच्या वेळचं अतिशय वेगळं होतं. कारण केंद्राचं धोरण आणि राज्याचं धोरण हे फार तफावत असते. तेव्हा संजय काका 2 वेळा खासदार झाले, पण तिसऱ्या वेळी भाजपचे आमदार उदाहरणार्थ पलूस कडेगावमधनं पृथ्वीराज बाबा देशमुख असतील, सांगलीतनं सुधीरदादा गाडगीळ असतील, जतमधनं विलासरावजी जगताप साहेब असतील, ही सगळी मंडळी बाजूला गेली आणि मुळात अजितराव घोरपडे सरकार यांनी ते स्वाभिमानी नेतृत्व स्वावलंबी आहे आणि त्यांनी विशाल पाटलांना पाठिंबा दिल्यामुळं मागच्या वेळी ते विशालदादांच्या पाठीशी होते. म्हणजे पूर्ण आता ही स्थिती सर बघता तासगाव कवठे महांकाळमध्ये जर विचारायला गेलं वगैरे तर दोन्ही असा टफ फायदा आहे असं सांगितलं जाते. अतिशय टफ फायदा आहे, अतिशय चुरशीच्या अशा प्रकारचा सामना आहे. एका बाजूला विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ही सगळी मंडळी घोरपडे सरकारचं जे काम करतायत, आबांच्या म्हणजे काही सहानुभूतीचा प्रश्न असतो ते घेऊन आणि आबांचं काम घेऊन रोहितदादा या ठिकाणी प्रचार करतायत. त्यामुळं या मतदारसंघात अतिशय चुरशीचा सामना असेल, पण निश्चितपणे एकंदरीत विचार करता पाठबळ अजितराव घोरपडे सरकारांचं विचारात घेता संजय काकांचा विजय होईल असा आत्मविश्वास आहे. आता हा थोडा सामाजिक पण तुम्ही कार्य करताय म्हणून आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारतो आणि तुम्ही राजकीय थोडं तुमच्यात हे असल्यामुळं राजकीय पण तुम्ही आता भरपूर असं सांगितलं यामध्ये. तर संजय काका हे खासदारकीला आले होते, निवडून आले होते, 10 वर्ष खासदार होते. त्यानंतर हे टर्म त्यांना पराजय स्वीकारावा लागला आणि त्यानंतर त्यांनी खासदारकीला मुलांना प्रेझेंट केलं पहिल्यांदा आणि नंतर आता स्वतः आमदारकीला अर्ज भरला. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? नाही, कसं आहे, हा निवडणूक लढवणं हा महत्त्वाचा भाग आहे. काही निवडणुका जिंकण्यासाठी लढवायच्या असतात आणि काही निवडणुका आपलं कार्यकर्त्याचा संच जिवंत ठेवणं यासाठी लढवायचे असतात. आत्ता विचार केला, प्रभाकर बाबाचा आग्रह धरलेला होता, पण अजितदादा पवार यांनी हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला गेला, त्यामुळं अजितदादा पवार यांनी
असा विचार केला की काका तुम्ही स्वतःच उभा राहात आणि अजितरावजी घोरपडे सरकार तुम्हाला पाठिंबा देत आहेत, असाही विचार त्या ठिकाणी आहे. मग आता BJP-मधून तुम्ही BJP-चं कार्य करताय, BJP-मधून अजितदादांकडे गेल्यामुळं तुमचं असं काय BJP-चा गट नाराज वगैरे झाला असं काय आहे का? नाही असं काही नाही की या कसं आहे, सांगली जिल्ह्याचे खासदार 6 विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व 10 वर्षे संजय काकांनी केलं आहे. त्यामुळं आणि हा होम स्पीच आहे काकांचं, होम स्पीच असल्यामुळं काय प्रश्नच नाही. एवढा संपर्क सम्राट आम्ही म्हणतो संजय काकांना, विकास महर्षी आहेत आणि त्या दृष्टीनं फार मोठा संपर्क, फार मोठा गट या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये संजय काकाचा आहे. आणि म्हणून आम्ही वेळोवेळी सांगतो, आम्ही भाजपची कोणीही नाराज नाही. कुठे जरी गेलात, काका आमचा झेंडा, काका आमचा पक्ष, काका आमचा नेता. काकाच नेता म्हणायचं, पक्ष कुठलाही असो. हा, पक्ष कुठलाही असो, काकाजी धोरण ठरवतील, विकासाच्या दृष्टिकोनातून चांगलं पावलं आहे, त्यामुळे आम्ही काकांच्या पाठीशी उभा आहे. धन्यवाद. तुम्ही पत्रकार असून अगदी सगळ्या विषयाला हात घातला तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं या ठिकाणी शिरडोनचे माजी सरपंच, एका गटाचे ताकदवान नेते माननीय शामराव आप्पा पाटील हे काय म्हणतायत, त्यांचं मत काय हे आपण जाणून घेऊया. काय तुमचं मत? आज या ठिकाणी शिरडोन गावचा विचार केला तर आम्ही गेली 10-12 वर्ष घोरपडे सरकारांचे कार्यकर्ते होतो. मागल्या वेळेला घोरपडे सरकारांच्या सांगण्यावरून आम्ही काकांना मतदान दिलं, पण ह्या वेळेला रोहित पाटील आराराबांचा मुलगा, आराराबांच्या सारखी छबी दिसत्या आणि त्याच्यात कुठं तर गुण दिसतात आराराबांच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याचं. त्यामुळं आम्ही सरकारांना स्पष्ट सांगितलं ह्यावेळेला आम्ही काही मतदान देणार नाही आणि मी मतदान रोहित पाटलाला देणार असं सांगून आम्ही स्वतः त्यांना बाहेर पडलेलो आहे. आणि आमच्या गावची माझ्या अंदाजाने 1000च्या वर लीड आर पाटलांना मिळेल, म्हणजे मुलाला. हे मी स्पष्ट सांगतो. खरं तर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री सन्माननीय आराराबा पाटील यांच्या मामांचं हे गाव आहे. त्यामुळं नातेवाईक आहेत आणि सगळे आबाने या ठिकाणी ऋणानुबंध आहेत ते जोपासलेले आहेत. आबा घरचे माणूस म्हणून ह्या शिरडोनकडे पाहतोय. आबाचं अंजनीसारखंच प्रेम या शिरडोनपर आहे. आपण शामराव पाटील यांचं मत या ठिकाणी जाणून घेतलं. धन्यवाद. म्हणजे काय म्हणतात तुम्ही, कोण येईल नेमकं? हरवपूर येणार की येणार 100%. 100% येणार. कशामुळे येईल वाटते तुम्हाला? येणार शिवर येणार, ते लीडने येणार. ते बरं, लीडने येणार. न पण आता तुम्ही म्हणताय आराबा, आता ही दोघांची लढत लागल्या, लय क्रॉसिंग लढत लागल्या, तुम्हाला काय वाटते? म्हणजे क्रॉसिंग लढत आहे का, असं कसं येणार? पुढं लीडने येणार आहे पोरग. संजय काकाकडे आता खासदारकीचा अनुभव आहे की, मोठा माणूस आहे, अनुभवी माणूस आहे, मग कमी होणार जास्त. त्यात कमी जास्त एवढा आता डिमांड येत नाही. बरं, काय आता रोहितांनी काय कामं केली? तर सुमनताई इथं आमदार होत्या. करणार घेतलं, शाळेची कामं केली ती तिथं नागावातली. शाळेचं काम चांगलं केलं तिने. 5-6 खोल्या चांगल्या बांधले तिने. आराबाई बालकीने काम चांगले केले, म्हणून त्याच्यामुळे डिमांड जास्त पोराला येणार. कधी भेटलाय का रोहित? भेटलाय कधी? आता काल आलं की तिथं. आलं तर काल नागावला. नागावला. मग संजय काका आलं नव्हतं का? संजय काका नाही अजून आलं. नाही अजून. मग काय आता तुमचं काय उठलं? आमचं इथं कवठेमहांकाळ चालू. कवठेमहांकाळ. होय. मग तुमच्या गावात कोणाची हवा आहे? आमच्याकडे ही पडुळकर, जत तालुक्यात. तुम्ही जत तालुक्यात आहे? जत तालुक्यात आमच्या आजोळ आहे. मग तुमच्या गावचं सांगा, जत तालुक्याचं माहिती आहे आपल्याला. कवठेमहांकाळात आता मी राहायला तासगावला नाही. बरं बरं. तासगावला कोणाची हवा आहे? ती रुदाबाजी. बरं बरं. काय वाटतं तुम्हाला? काय राजकारण लय तापलंय तुमच्याकडलं, काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा आहे? हवा काय दोघांची पण आहे. दोघांची पण आहे? दोघांची पण हवा आहे. तसं काय निवडून एकच येणार आहे की? निवडून एकच येणार की. आता जनतेच्या मनात काय आहे त्याच्यावर होणार. आता इथं विद्यमान आमदार पहिले सुमनताई होते, त्यांचे काय कामं वगैरे कशी काय झाले? हाय, कामं त्याने पण केले, चांगली केलेत कामं. तसं तुल्यबळ लढत आहे. खासदारांनी पण चांगली कामं केली आहेत, आमदारांनी पण ह्या केलेल्या आहेत. पूर्वी आराराबांनी पण चांगली कामं केलेली आहेत. मग आता हे राजकीय कसं होतं बघूया, जनतेच्या मनात काय आहे. नेत्यांनी तर म्हणजे काकाचं म्हणजे घोरपडेने काकाला पाठिंबा दिल्यामुळं थोडंसं पारडं जड वाटतंय. आता जनतेच्या मनात काय ते होणार. घोरपडे सरकारचा पण एक स्वतःचा वैयक्तिक असा गट मोठा आहे. मोठा आहे, तालुक्यात गट आहे. मग तो निर्णायक भूमिका घेतील, त्याने निर्णायक ठरवलं तो गट ज्याला पाठिंबा द्यायचे. नाही, तसं काय सांगता येत नाही.
पण गट आहे गो सरकारांचा एक. बघूया यांचं मत काय बघूया. काय वाटतं तुम्हाला? ते पण मत आहे. तुम्ही तुमचं पर्सनल सांगा की. बोलणार सगळं. तुम्ही बोला की तरी तुम्हाला काय वाटतं? नाही नाही काय मी काय बोलू शकत बरं. काय जरी झालं तर रोहित पाटील निवडून यायचं आहे. रोहित पाटील येणार. बर. मग रोहितदादा पाटील येणार म्हणजे त्यांच्या पुढे 10 वर्ष अनुभव असलेला मल्ल आहे संजय काका आहेत. मग त्याच्याबद्दल काय करायचं असं? इलेक्शन झालं की पुढच्या इलेक्शनला येतो. जनता आहे निवडून गेलं की पुन्हा अर्ज भरल्यावरच इकडे येते. आता तुमच्या गावात काय कामं आतापर्यंत झाली असतील, पण आता इथून पुढे अजून काय कामं व्हावीत अशी काय कामं आहेत का तुमच्या गावात? काय व्हावीत अशी? खास काम नाही गावात. काय अजून काय कुठलाही आमदार येऊ द्या, पण तुमच्या काय अपेक्षा आहेत की ही काम आमच्या गावात झाली पाहिजे अशी? तसं काय नाही. काय वाटते काय का तुम्हाला? काय म्हणजे राज्याचं सांगू का तालुक्याचं? फक्त आपल्या तालुक्याचं सांगा, मी तुम्हाला राज्याचं नंतर विचारतो. तालुक्यात का अजित हे येणार, रोहित पवार येणार, रोहित पाटील येणार. त्यांचं पारडं जड आहे वाटते. हा जड आहे थोडं. मग अजितदादा जे आहेत तुमच्या इथले घोरपडे सरकार, त्यांनी पाठिंबा तिकडं ह्यांना दिलाय संजय काकांना. दिलाय पाठिंबा दिला असेल. काय त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही काही सांगणार नाही. मग त्याचा काय परिणाम होईल का रोहितदादांच्या? काय शक्यता कमी आहे. आता तासगाव कवठे महांकाळ जो काही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात कुणाचं पारडं जडायचं जरा बसलेत निवांत माणसं. ऊन पडलंय, ऊन तापलंय भरपूर. राजकारण पण महाराष्ट्राचं तापलंय. बघूया काय वाटते तुम्हाला? तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघ लय तापलाय. कसं काय वातावरण कुठं आहे? आमचं वातावरण जास्तीत जास्त रोहितदादा पाटील यांच्याकडे आहे. जास्त कवठे महांकाळ तासगाव विधानसभामध्ये निवडणूक आहे. जोर जास्त रोहितदादाच आहे. संजय काका जोराने पडणार आहेत आणि तुतारी वाजणार आहे जोरात. अलकुडियममध्ये आपल्या गावामध्ये सुमनताईनं दत्ताचं मंदिरचं काम केलेलं आहे. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? काय कोणाचे हवा आहे? रोहितदादा पाटील. पारडं रोहितदादा जड आहे म्हणता? होय. संजय काका का नको? आमचं पहिल्यापासून आबा घराण्यावर प्रेम आहे. काय आबा घराण्यावर म्हणजे असं आबा घराण्याने काय कामं काय केले ह्या पंचवार्षिकमध्ये? काय कामं झाली तुमच्या गावात? बरीच कामं झाली आहेत आमच्या गावात. आमची वैयक्तिक पण कामं, कुणाच्या अडचणी, गरिबांच्या काय अडचणी असल्या तर आम्ही फोन लावले तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्यामुळे आमचा पूर्णपणे पाठिंबा रोहितदादांना आहे. रोहितदादांना भेटला का कधी? रोहितदादा स्वतः माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असतात. माझं पलीकडे हॉटेल आहे, माझ्या हॉटेलवर रोहितदादा परवाच येऊन गेलेत. बरं. म्हणजे अगदी म्हणजे तुमच्या संग खेळमेळ खेळमेळचं एकदम मैत्रीचं नातं आहे आमचं रोहितदादाचं आमचं. तुमची सगळी कामं झालीत तालुक्याची का अजून काय बाकी आहे? तुमच्या काय अपेक्षा आहेत का अजून पुढच्या? तसे मला असे प्रत्येक गोष्ट माहीत नाही, पण काही जरी कामं राहिली असतील रोहितदादा ही पूर्ण करणं मला 100% खात्री आहे. तुमची एवढी खात्री आहे त्यांच्यावर? हां. काय वाटते तुम्हाला? काय कोणाचा वार आहे? आमदार तासगाव कवठे महांकाळ विधानसभेचा झालेला जमा आहे. झालायच म्हणजे तुम्ही जाहीरच केलं डायरेक्ट? झालाय. आमदार झाले जमा आहे. रोहित पाटील हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. बरं. प्रत्येक गावातून तालुक्यातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात लीड येणार आहे. मग आता ते मध्ये एक ते ही उठलं काय ते पैसे गावलं वगैरे, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, त्याबद्दल आपला काही जास्त अभ्यास नाही. आपण त्या गोष्टीवर काही बोलू शकत नाही. पण आमदार झालेला जमा आहे. फक्त शपथच घ्यायची बाकी आहे. मी रोहित सुमन आर पाटील मी आमदार पदाची शपथ घेतो की फक्त शपथच घ्यायची बाकी आहे. आमदार हा झालेला जमा आहे. बघूया आता व्यावसायिक वर्ग आहे त्यांचं थोडं बघूया आपण काय म्हणणं आहे. बघूया हायवे इथं टोल नाका आहे, भरपूर अशी गर्दी आहे, रहदारीचं ठिकाण आहे. बघूया व्यावसायिक मंडळींचं काय व्यावसायिक मंडळी इकडे जे आलेत बघूया. काय वाटते तुम्हाला? कोणाची हवा आहे तुमच्या भागात? रोहितदादाजी. रोहितदादाच? हा रोहितदादाजी यांना 100%. एवढा विश्वास कसं काय तुम्हाला? विश्वास म्हणजे रोहितदादांनी कामं वगैरे केलेले आहे ते. आणि रोहितदादा म्हणजे युवा नेतृत्व म्हणजे जोरात आहे. बस एवढं सांगायचं. तुम्हाला काय वाटतं की मग रोहितदादा म्हणजे रोहितदादा युवा तर आहेत, बरोबर आहेत, पण संजय काका 10 वर्ष खासदार होते, ते माणूस खासदार पद अनुभव आहे त्यांच्याकडे. तुम्हाला काय वाटतं मग? हो, संजय काका 10 वर्ष खासदार आहे ते मान्य आहे. पण संजय काका एकदा इलेक्शनला आधी येऊन गेले, त्यानंतर अलकुटला म्हणजे असे काय प्रत्येक गावी काय ठराविक ठिकाणी फिरले ते. पण असे छोटे मोठे गाव आहेत ना, छोट्या गावांना वगैरे संजय काकांना काय येऊन वगैरे ही केलं नाही, सहकार्य केलं नाही. बस एवढं गावात आलं नाहीत म्हणून. हा. मग काय तुमच्या अपेक्षा काय आहेत? रोहितदादा येऊ किंवा कोणी येऊ, तो जनतेचा कौल आहे, पण आल्यानंतर तुमच्या काय इथल्या अपेक्षा अजून काय कुठली कामं बाकी आहेत असं वाटतं तुम्हाला? कामं काय रस्त्याचे वगैरे कामं झाले, पाण्याचे मेन प्रश्न आहेत ते रोहितदादांनी सोडवलेले वगैरे आहेत. त्यामुळे रोहितदादा आम्हाला 100%. तुमच्या तालुक्यात पाण्याचा प्रश्न अजून पण आहे असं वाटतं? तालुक्यात म्हणजे प्रत्येक ठराविक गावांना तेवढा पाण्याचा प्रश्न आहे. बरं. हा. म्हणजे पाण्याचा प्रश्न आता मिटलाय, दुष्काळ हटलाय का अजून आहे बाकी?
नाही, थोडा थोडा आहे अजून? हा रोजगारांसाठी काम करणारा रोहित दादा आहे. आता युवा पिढी तुमच्या गावात युवा पिढींना अशा कधी समस्या पडत नाहीत का? आता तुम्ही तुमचं आता हे वडापावचा हे तुमचं स्टॉल आहे, असा कधी रोजगार वगैरे तुमच्या तालुक्यात मिळाला आहे का पूर्ण, असं तुम्हाला काय वाटतंय? रोजगार हो, आता MIDC रोहित दादांनी मंजूर करून आणलेले आहे आणि बऱ्यापैकी रोहित दादाचं काम मेन आहे पोरांसाठी, म्हणजे युवकांसाठी रोहित दादाकडं मार्गदर्शन वगैरे भरपूर आहे.